नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण ई पीक पाहणी कशी करायची याबद्दल जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की ही ई पीक पाहणी थोडीशी किचकट आहे. आणि ही ई पीक पाहणी कृषी म्हणजे कृषी विभागाने किंवा तलाठी ग्राम स्तरावर एक सहाय्यकाची नेमणूक केलेली आहे. तो सहाय्यक आपल्या शेतामध्ये येऊन या पिकाची पाहणी करणार आहे. म्हणजे आपल्या सातबाऱ्याला ते पीक जोडणार आहे. त्या करिता आपल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी या सहाय्यकाला सहकार्य करायचं आहे. आपल्या शेतात जे पीक आहे त्याची बरोबर माहिती द्यायची आहे. आपण जर पीक विमा भरलेला असेल किंवा नसेलही, परंतु जे शासनाकडून जे मिळणारे अनुदान आहे ते आपण ई पीक पाहणी केल्यानंतरच आपल्याला मिळणार आहे. त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्याला कळून येईल की ई पीक पाहणी कशी करायची. त्याकरिता DCSMH हे ॲप्लिकेशन आपण मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून या पीक पाहणीचा कार्यक्रम राबवावा लागणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला DCSMH ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी अगोदरच इन्स्टॉल केलेलं आहे. तर या ठिकाणी आपली भाषा निवडून आपल्याला पुढे जा बटनावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या खात्यात साइन इन करा या बटनावरती क्लिक करून सर्वेक्षक म्हणून साइन इन करा वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून सांकेतांकाची विनंती करावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली सांकेतांक येईल, तो असेल 1 2 3 4 5 6 इथपर्यंत हा अंक असेल. तर मी या ठिकाणी लॉग इन करून घेतो. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला सर्वे पेंडिंग दिसेल. त्यानंतर खाली माझी कार्य दिसेल. या माझी कार्यामध्ये जायचं आहे. या ठिकाणी सर्वेक्षण प्रलंबित म्हणून दुसरा नंबरचा ऑप्शन आहे वरती, त्याच्यावर क्लिक करून आपण या ठिकाणी आपला गट नंबर या ठिकाणी आपण शोधून घेऊन या. आता या ठिकाणी गट नंबर आल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव देखील दिलेलं आहे. सर्वेक्षण सुरू करावरती ओके करायचं आहे. GPS आपल्याला त्या ठिकाणी घेऊन येईल. आपण कुठे उभे आहोत आणि कुठे आपल्याला सर्वेक्षण करायचं हे या ठिकाणी दाखवत आहे. तर ते या ठिकाणी GPSची अचूकता देखील दाखवत आहे. तर आता या ठिकाणी आपण पुढे जा बटनावरती क्लिक करून पीक सर्वेक्षण करा या पेजवरती आपण आलो. या ठिकाणी मालकाचे नाव दिलेलं आहे. त्यानंतर खाली क्षेत्र दिलेलं आहे. 1 एकर या ठिकाणी दाखवत आहे. 0.4 म्हणजे 1 एकर. तर पुढे जा बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जमिनीचा वापर बिगर शेती कारणासाठी केला आहे का? तर नाही म्हणायचं आहे. पुढे जायचं आहे. पडीक नापीक जमीन मोकळी जमीन आहे का? नाही म्हणायचं आहे. पुढे जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण कापूस पिकाची लागवड केलेली आहे.